मित्रांनो, पुणे शहरामध्ये राहताय तर तुम्हाला हे ठिकाण नक्कीच माहीत असलं पाहिजे. प्रभू श्रीरामाचं वास्तव असलेलं एक पवित्र ठिकाण, ज्या ठिकाणाचं नाव आहे रामदरा, जे मित्रांनो पुणे शहरामध्ये लोणी काळभोरपासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच मंदिरापर्यंत येण्यासाठी बसेस पण अवेलेबल आहेत. वेल नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर नेहमीप्रमाणे मित्रांनो आज पण मी एका नवीन लोकेशनवर आलेलो आहे. आणि जसे की तुम्ही मित्रांनो माझ्या पाठीमागे पाहू शकता, आज मी आलेलो आहे पुणे शहरामध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस असलेल्या रामदरा. तर मित्रांनो आज मी या रामदराला व्हिजिट करायला आलेलो आहे. तर माझ्या सफरमध्ये मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये टिकून राहा. तर चला मित्रांनो, आता नुकतीच मी या रामदऱ्याच्या पार्किंग एरियामध्ये आहे. तर मित्रांनो वरच्या साईडला 4 व्हीलर आणि याच्या खालच्या साईडला जे आहे 2 व्हीलर पार्किंग आहे. तर चला आता आपण पार्किंगमधनं जे आहे रामदऱ्याच्या साईडने जाऊया. तर इथेच मित्रांनो आय थिंक 20 रुपये आणि 40 रुपये काहीतरी तिकीट आहे पार्किंगसाठी. तर इथे मित्रांनो तुम्ही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरवर प्रायव्हेट गाडीने येत असाल तर इथे मित्रांनो तुम्हाला चांगली पार्किंगची सुविधा आहे. तर चला आता मित्रांनो, वातावरण पण आज एकदम चांगलं आहे, ऊन पण नाही आहे, त्यामुळं एकदम मित्रांनो असं रोमॅन्टिक फील इथं सध्या माहोल इथला बनलेला आहे. तर अशाच माहोलमध्ये मित्रांनो आज आपण फिरणार आहोत रामदरा. तर चला आता सरळ आपण रामदराच्या त्या साईडला जाऊया. तर इथं आपण आता पार्किंगमध्ये आहेत, इथून आपला सरळ बाहेरच्या साईडला जावं लागणार आहे. तर चला तर मग जाऊया. तसेच इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची उत्तम व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, देवाची करणी आणि नारळात पाणी ही म्हण उगीच नव्हे. मित्रांनो, रामदरा हे पुणे शहरामधलं एक प्राचीन मंदिर आहे. मित्रांनो 1970 मध्ये श्री देवीपुरी महाराज यांनी डोंगरात सापडलेल्या काही प्राचीन अवशेषांजवळ गावकऱ्यांच्या मदतीने हे सुंदर मंदिर बांधलं. तर मित्रांनो गेटमधनं आतल्या साईडला आल्यावर आता आपला सुरुवातीला लागते मंगलपुरी श्री सद्गुरू महाराजांची जीवन समाधी, जे की इथे समाधी आपल्याला स्टार्टिंगला पाहायला भेटते. तर चला आता महाराजांच्या या समाधीला पाया पडून आपण परत पुढे जाऊया, मंदिराकडे जाऊया. तर हे अशा प्रकारे मित्रांनो इथे सद्गुरू महाराजांची एक जीवन समाधी आहे. त्या समाधीच्या पाया पडून आता आपण परत पुढे जाऊया. तर फायनली मित्रांनो आता आपण चाललो आहोत मंदिराच्या या रामदऱ्याच्या मेन मंदिराकडे. तर हे पाहू शकता मित्रांनो, ह्या अशा प्रकारे खाली जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत ते सरळ आपल्याला मंदिराकडे घेऊन जातात. तर चला तर मग ह्या साईडनं आता आपण मेन मंदिराकडे जाऊया. हे पाहू शकता मित्रांनो, स्टार्टिंगला हे बघा, हे अशा प्रकारे एक कमळाची एक मस्तपैकी डिझाईन तुम्हाला सुरुवातीलाच पाहायला भेटते आल्या. आणि आतल्या साईडला मित्रांनो अलग अलग देवांच्या मूर्ती आहेत, जे की आय थिंक ते पण संगमरवरी दगडापासून बनवले असणार. आणि ही पाहू शकता मित्रांनो, अगदी खालच्या साईडला आपल्याला उतरून जावं लागते. अशा प्रकारे हे पाहू शकता. हे आता जस्ट आपण आलेलो आहोत रामदरा, पुण्यामध्ये फेमस असलेल्या भगवान श्री रामाच्या एकदा पवित्र ठिकाणी, ज्या पवित्र ठिकाणाचं नाव आहे रामदरा. तर एक्झॅक्ट मित्रांनो आजचं जे वातावरण आहे मित्रांनो ते खरंच खूप सुंदर आहे. मला इथे येण्याची सुवर्ण संधी भेटली याचा मला आज खूप आनंद होत आहे. तर मित्रांनो आज वातावरण पण खूप चांगलं आहे आणि आता आपण मंदिरामध्ये आहोत. तर मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला जाऊया आणि समोरच्या बाजूला जे आहे मंदिराच्या भगवान श्री रामाच्या आपण मंदिराच्या पाया पडूया आणि नंतर परत पुढे जाऊया.
तसेच मित्रांनो, मंदिरामध्ये प्रभू श्री राम, सीता आणि लक्ष्मण या तिघांचीही सुंदर आणि विलक्षण अशी मूर्ती आहे. मंदिराचा आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा पुरातन काळातील काही चित्रांना दर्शवतो. तसेच मंदिराचा आतला संपूर्ण परिसर हा रंगीबेरंगी नक्षीकामांनी जडलेला आहे. तर चांगल्या प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. आय नो दॅट मित्रांनो, आज रविवार असल्यामुळे पब्लिक जास्त आले आहे, त्यामुळे मंदिराच्या आतल्या साईडला मी तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवू शकलो नाही. आणि आय थिंक मित्रांनो इथे लाईट नसल्यामुळे थोडासा अंधार होता, पण चांगल्या प्रकारे तुम्हाला मंदिराचं दर्शन झालं असेल. तर चला तर मग आपण मंदिराच्या बाहेरच्या साईडला जो पाण्याचा परिसर आहे त्या पाण्याच्या परिसराला आपण व्हिजिट करूया. तर नुकतीच मित्रांनो दर्शन चांगल्या प्रकारे झाले आणि आता आपण पुढच्या साईडला मंदिराच्या बाहेरच्या साईडला जाऊया. तर चला तर मग निघूया. पब्लिक मित्रांनो दूरवरून पब्लिक आले आहे मित्रांनो. आय थिंक आता माझी फॅमिली मित्रांनो गावाकडे आहे, नाही तर मला असं वाटत आहे की ॲक्च्युली ह्या टाईमला माझी फॅमिली माझ्यासोबत असली पाहिजे. नक्की मित्रांनो परत एकदा मी माझ्या फॅमिलीसोबत नक्की येणार. तर चला आता सध्या तर आपण तुम्ही आणि मी दोघंच फिरून घेऊया. तर चला फिरून कुठल्या साईडला जायचं आहे, तर मी पण नवीन असल्यामुळे मला पण काही माहिती नाही, पण जसं आहे तर फिरूया. चला मग जाऊया. फायनली मित्रांनो आता आपण चाललो आहोत मंदिराचा हा परिसर फिरण्यासाठी. मंदिराचे दर्शन झाले आणि एक्झॅक्टमध्ये जसं आपण खालच्या साईडला आलो एक्झॅक्ट तसंच जाण्याचा रूट वरच्या साईडला आहे. इथनं आपल्याला पुढं जाता येणार आहे. तर ह्याप्रमाणे जसं आपल्या खालच्या साईडला आलो एक्झॅक्ट तसंच आपल्या वरच्या साईडला जायचं आहे. तर मित्रांनो दर्शन झाल्यावर मंदिराच्या उजव्या बाजूला हे अशा प्रकारे एक फोटोशूटचं पॉईंट आणि रेस्ट पॉईंट आहे, खूप चांगला आहे. आणि यामध्ये सेंटरला मित्रांनो हरिणाचं एक स्टॅच्यू आहे जे की चांगलं आहे. बघा कसं झोपले. तर मित्रांनो या रामदेवाच्या दोन्ही साईडला स्टार्टिंगला आणि मंदिराचं दर्शन झाल्यावरती उजव्या साईडला आल्यावरती हे अशा प्रकारे मित्रांनो दोन एक नेचरचे पॉईंट आहेत जे की रेस्ट करण्यासाठी खूप चांगले आहेत. तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. अगदी उंच उंच झाडांनी हा पूर्ण जो परिसर आहे तो झाकला गेला असल्यामुळे एकदम थंड वातावरण इथे बनलेलं आहे. अशा वातावरणात मित्रांनो झाडावरती बसायला मजा येते. तर चला मित्रांनो आता आपण पण ह्या सुंदर आणि अशा हवेशीर ठिकाणामध्ये थोडंसं रेस्ट करूया आणि मग परत पुढे जाऊया. स्पॉट एकदम चांगला आहे मित्रांनो. आज वातावरण पण एकदम रोमॅन्टिक आलेलं आहे, थंड थंड एकदम असं ते आपल्या गावरान भाषेमध्ये काय म्हणतात रापचिक, एकदम रापचिक वातावरण बनलेलं आहे. आणि एकदा हे बघा अशा प्रकारे कसं आहे. तर चला मित्रांनो आपण एखादी झाडावर जाऊन बसूया. तर हे बघा मित्रांनो बारके नाही तर मोठे पण वरच्या साईडला चढलेत, तुम्हाला मी दाखवतो.
आम्ही रामदऱ्याला नेहमी येत असतो. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आणि इथं सीतामाईंचं पवित्र वास्तव्य झालेलं आहे. पाठीमागे डोंगर आहे तिथं आणि इथे एक आम्ही त्यावेळेसपासून येतो ज्यावेळेस इथं ज्यांनी रामदऱ्याला सुरुवात केलेली आहे त्यावेळेसपासून आम्ही इथे येतो आहे आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणात आज आम्ही यांना भेटलेलो आहे आणि सुंदर ब्लॉग बनवतात. तुम्ही हा ब्लॉग नक्की पहा आणि वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती ते पुरवत असतात, तर त्यांचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या. कसं वाटलं तुम्हाला आज रामदरा सुट्टी निमित्त आला तिथं? अतिशय सुंदर वाटतंय. आम्ही ऍक्च्युअली श्रावण महिन्यातच येत असतो, पण ह्यावेळेस आम्हाला टाकायची पाऊस पडल्यामुळे लवकर यायची इच्छा झाली आणि तुम्ही पण भेटलात, खूपच छान वाटलं. असं वातावरणच आहे आज चांगलं. वातावरण सुंदर आहे. काल जोरदार पाऊस पडून गेलेला इथं, त्यामुळे थंड वातावरण आहे. एकदम थंड वातावरण आहे. मित्रांनो, अशीच फॅमिली माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मला भेटत असते आणि मी अपेक्षा करत असतो की मला नक्की एक अशी फॅमिली भेटली पाहिजे. आणि आज मित्रांनो, प्रभू श्री रामाच्या अशा पवित्र ठिकाणी आज मला ही सुंदर फॅमिली भेटली आणि त्यांनी त्यांची मुलाखत मला थोडक्यात इथं माझ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ते एकदम चांगल्या प्रकारे सांगितलं आहे की मनापासून मी त्यांचा आभारी आहे. तर मित्रांनो, अशीच फॅमिली मला नक्की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये भेटेल अशी मी अपेक्षा करतो. आम्ही जिथे भेटू तिथे आम्हालाही तुम्ही फॉलो करत जा, हीच आमची अपेक्षा. नक्की ब्लॉग पहा. सुमन कुलकर्णी इंस्टाग्रामला युट्यूबवर पण आहे, फेसबुक, ऍक्च्युली यांचं पण एक युट्यूब चॅनल आहे आणि इंस्टाग्रामवरती त्यांचं सुमन कुलकर्णी या नावाने माझं पण चॅनल आहे. प्रत्येक चॅनलला मी आहे, तिथे मला मी भेटले की मला फॉलो करत जा, हीच माझी अपेक्षा. बस ठीक आहे. तर सुमन कुलकर्णी या नावाने यांचं पण एक युट्यूब चॅनल आहे. तर शक्य झालं तर मी त्यांची एक लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन, त्यामुळे तुम्ही जाऊन त्यांचे युट्यूबचे व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. तर चला तर मग आता आपण यांच्यासोबत वाटलं तर पूर्ण जर आमदार आहे फिरूया. ओके. पूर्ण अशा प्रकारे पाण्यामध्ये आहे, जे की मित्रांनो एक वेगळ्याच प्रकारचं दृश्य या रामदऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते. या हे माहिती नाही कसली झाडं आहेत, पण सुंदर आहे. बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे रामदऱ्याचा असं आपण व्हिजिट केलंय आणि हे खालच्या साईडला खोल दरी आहे जिथे की जाण्याला परमिशन नाही आहे. आणि हे बघतो मित्रांनो, हे अशा प्रकारे बनवलेलं आहे राऊंड, जे की रामदऱ्याला पूर्ण आपण टर्न गोल मारू शकतो, फिरी मारू शकतो अशा प्रकारे. तर चला मित्रांनो, सिक्युरिटीने आपल्याला ही परमिशन दिल्यामुळे त्यांचा आभार मानून त्यांना पण जास्त बोलायला लावायचं नाही. तर आपण पण सरळ निघूया. तर परत एकदा रामदरा पाहून घ्या. आपला परत आता बाहेर जायचं आहे हळूहळू. तर मित्रांनो, इथनं बाहेर गेल्यावर थोडंसं आपण काहीतरी नाश्ता वगैरे करूया, कारण सकाळी पण मित्रांनो मी नाश्ता केला होतो, पण इथं रामदरा पूर्ण फिरल्यामुळे परत मला भूक लागलेली आहे आणि आता बाहेर गेल्यावर मी ती नाश्ता करणार आणि मग तिथून आपण पुढं कव्हर अप करूया मित्रांनो. तर अशा प्रकारे हा माझा ब्लॉग म्हणजेच रामदऱ्याला व्हिजिट करण्याचा हा ब्लॉग तुम्हाला खरंच आवडला असेल तर तुमच्या फिलिंग्स माझ्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. हा रामदरा आणि माझा हा व्हिडिओ म्हणजेच हा ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तुम्ही जर मित्रांनो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर परत भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मला मित्रांनो द्या परमिशन, कारण मित्रांनो बोलून पण आणि चालून पण मी थकलेलो आहे आणि ती फॅमिली मित्रांनो, त्या फॅमिली मला भेटल्यामुळे थोडंसं आणखी माझा इंटरेस्ट वाढला, त्यामुळे थोडं मी आणखीन कव्हरअप झालो. आता सिक्युरिटीने सगळ्या राऊंडला काढलेल्या आहेत. चला तर आपण वापस जाऊया. आता जास्त जर इथं आपण थांबलो तर एक काठी तर आपल्याला पडणारच आहे, कारण त्यांच्या हातामध्ये एक काठी आहे जे की ॲक्च्युली मारण्यासाठी पण असू शकते, काय सांगता येत नाही. तुम्हाला दाखवतो. हे बघा कसं बाहेर सगळ्यांना बाहेर काढत आहेत. एखादी जर काठी आपल्याला पडली मित्रांनो तर सांगू शकत नाही काय होईल. Okay, let's go. हे बघा सगळी पब्लिक आता बाहेर निघालेली आहे.
आणि हो एक सिंगल गेट अशा प्रकारे ओपन केलं आहे. पब्लिक अशी एका रांगेत बाहेर चालली आहे, जी की हा एंट्रन्स स्पॉट आहे. चला मित्रांनो, आता टाइम झालेला आहे जाण्याचा. हे मंदिरात मंदिर पण बंद होत आहे आणि सगळी पब्लिक आता सिक्युरिटी त्यांना बाहेर काढत आहे, म्हणजे बाहेर जाण्यासाठी रिक्वेस्ट करत आहे. तर चला बाहेर जाऊया, बघून घ्या मित्रांनो एकदा परत मागे जाऊया. रामाचं मंदिर म्हणजे रामदरा. चला आता बहुत झालं. तर चला मित्रांनो, आता आपण इथं बाहेर काहीतरी खाऊया. मित्रांनो मंदिराच्या बाहेरच्या साईडला इथे खाण्याची खूप स्टॉल आहेत. पाणीपुरी, भजे, भेळ, आईस्क्रीम सगळं काही इथं भेटतंय. तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ दाखवतो. तर चला मग दाखवतो मी तुम्हाला. हे अशा प्रकारे इतर आईस्क्रीम खाणार मित्रांनो. तुम्ही काय खाणार कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि पैसे असले तर स्वतः घेऊन खावा. माझ्याकडे दादा आईस्क्रीम 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 भदोबदी 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 आईस्क्रीम 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 द्या आईस्क्रीम. मित्रांनो बधी आईस्क्रीम आईस्क्रीम. तर चला मित्रांनो, मी आईस्क्रीम घेतली. आता मी पण आईस्क्रीम खाऊन जे आहे आपला सफर पूर्ण करणार आहे. अशा प्रकारे एंड असणार आहे आईस्क्रीमची. आता मित्रांनो तुम्हाला बोलत बसतो तरी आईस्क्रीम संपून जाणार. चला मी सगळ्यात पहिले आईस्क्रीम खाऊन घेतो. बधी खूप सारा आहे खाण्यासाठी. पाणीपुरी, भेळचं चीज कुठे सर्व काही आहे. तुम्हाला 15 मिनिट आपल्याकडे आल्याला तुम्हाला त्यामध्ये पार्किंग एरियात आपण आलो. माझी गाडी कुठं आहे? अरे गाडी, अरे माझी गाडी कुठे लावली? अरे गाडी कुठे गेली माझी? तर PMT ना आलो वाटतं ना मी का नाही. चला जाऊया बाहेर.